आज मी बनवते उपवासाला केळीची चटकदार अशी भाकरी. ही भाकरी फक्त 5 मिनिटात तयार होते. तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया. आता केळीची भाकरी करायला इथे मी केळीचं पीठ घेतलेलं आहे. हे उन्हाळ्यामध्ये कच्च्या केळीचे स्लाइस मस्त उन्हामध्ये सुकवतात आणि त्याच्यानंतर ते गिरणीमधून बारीक करून घेतात. तुमच्याकडे जर गिरणीमध्ये तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही हे घरी सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये हे दळू शकता. तर मी इथे 1 कप घेतलेला आहे पीठ आणि त्याच्याबरोबर 2 चमचे पीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. त्याच्याकरता इथे मी हे 1 कप पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे पीठ, त्याचबरोबर लाल मिरची पावडर. तुम्ही ही पावडर स्किप करू शकता, त्याच्या जागी हिरवी मिरची टाकू शकता. मी इथे हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची पावडर दोन्हीही घातलेलं आहे. त्याचबरोबर थोडेसे तीळ आणि इथे मी 2 छोटे बटाटे उकडवून घेतलेले आहेत. हे बघा असे मॅश करून घेतलेत. हे अजून आपल्याला असे छान असे मस्त मॅश करून घ्यायचे. तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा भिजवलेला साबुदाणा हे सुद्धा घालू शकता. मी फक्त इथे उकडलेल्या बटाट्याने हे पीठ मळून घेणार आहे. त्याचबरोबर इथे घालूया आपण चवीपुरतं मीठ आणि आता हे सर्व आपल्याला असं मस्त एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित आपलं हे पिठाबरोबर हे जे बटाटा आहे तो मस्त एकजीव झाला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे आता हे सर्व असं मस्त एकजीव केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं मस्त मळून घ्यायचंय. जास्त पाणी एकसाथ घालायचं नाही, एकदम थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचंय. त्याचबरोबर इथे बाजूला थोडंसं सुकं पीठ पण तुम्ही लावू शकता तुमच्या हाताला, जर ही भाकरीचं पीठ जर चिकटत असेल तर. बघा आता मी सर्व आता व्यवस्थित हे असं थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे. हे बघा आता अशा प्रकारे तुमचं पीठ मळलं गेलं पाहिजे. हे बघा जास्त टाईट पण नाही आणि जास्त सैल पण नाही. हे बघा आता आपण याच्या छोट्या छोट्या अशा भाकऱ्या आहेत ना त्या लाटून घेऊयात. मी लाटलेल्या तुम्हाला भाकऱ्या दाखवणार आहे. आता पोळपाटावरती पीठ लावून मी थोडंसं असं मळून घेतलंय. आता याचे समान असे गोळे करून घेऊयात आणि तो एक एक गोळा आपल्याला छान असा मस्त मळून घ्यायचा आहे. आता तुमचं पीठ जर सारखं असं तुटत असेल ना तर काय करायचं, असं चांगलं असं मळून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे, जेणेकरून ते आपल्या पिठाला आहे ना कणकेला चांगला असा वाक येतो. हे बघा मी बघू शकता असा छान असा मस्त वाक आला, लगेच तुटत नाहीये. तर हे आता मी असं छान मळून घेते आणि नंतर मग याचा असा मस्त गोळा करून घेते, म्हणजे ते आपलं पीठ जे आहे ना ते ब्रेक होणार नाही. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा केवढं छान असं आपलं पीठ आहे ना ते मस्त मळलं गेलं. तर तुम्ही त्याला असं मस्त छान असं मळायचं आहे पहिले. आता ह्याची पण अशी अलगद अशी भाकरी लाटून घ्यायची आहे. त्या अगोदर खाली थोडंसं पीठ पसरवायचे, वरती पण थोडंसं पीठ लावायचे, जेणेकरून आपलं पीठ आहे ना ते लाटण्याला चिकटलं नाही पाहिजे आणि असं अलगदपणे ते लाटणं फिरवायचे. हे बघा तुम्ही नंतर याला कुठल्याही भांड्याने याला शेप देऊ शकता. मी अलगदपणे फिरवते, अदरवाईज तुम्ही अशीही भाकरी तव्यावर टाकू शकता, पण मी याला जरा शेप देणार आहे. आता ह्याच्यावर आपण थोडेसे तीळ घालून घेऊया. तीळ घालून एकदा लाटून घेऊया, जेणेकरून आपले तीळ भाकरी वाजताना बाहेर येणार नाही. आणि तुमच्याकडे जर तीळ घालत नसतील उपवासाला तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता मी एका वाटीने याला असा मस्त शेप देऊन घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपली भाकरी जी आहे ती केवढी मस्त रेडी झाली. आणि हे जे एक्सेस आहे त्याचं परत आपल्याला एक भाकरी करून घ्यायची. आता तवा गरम झाला की याच्यावरती एक एक भाकरी आपण छोटी भाकरी जी आहे ती टाकून घेऊया. एकदम मंद आचेवरती मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाकरी जी आहे ती शेकून घ्यायची आहे. आणि वरतून चिरा पडणार नाही म्हणून आपल्याला याच्यावर पाणी लावून घ्यायचे. हे बघा सर्व मी भाकरीला पाणी लावून घेते, जेणेकरून आपल्या भाकरीला कमी चिरा पडतील. आता हे वरचं पाणी जे आहे ते सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाकरी एका साईडने भाजून घ्यायची छान. हे बघा आता आपलं पाणी जे आहे ते सुकलेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने पलटवून घेऊयात.
आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचंय. तर मी ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तेल तुम्ही कमी जास्त लावू शकता. हे बघा, अगदी मऊ मऊ अशी ही भाकरी तयार होते. जेवढी तुम्ही पातळ लाटणार तेवढी ही भाकरी मऊ होते. पण काय होतं ना, भाकरी तुटू शकते, त्याच्यामुळे मी थोडीशी ही जाड ठेवलेली आहे. हे बघा, आता हे आपल्याला दुसऱ्या साईडने असं पलटवून घ्यायचंय. या साईडने पण तेल लावून घ्यायचंय. हे असं वरतून चमचा लावून शेकून घ्यायचंय छान सर्व साईडने भाकरी. आता दुसऱ्या साईडने परत उलटवून घेऊयात. हे बघा, आपली भाकरी केवढी अशी मऊ अशी मस्त झालेली आहे. हे बघा, आपली भाकरी जी आहे ना ती तयार झालेली आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये छान मस्त सर्व करून घेऊयात. उपवासाच्या दिवशी ही भाकरी तुम्ही एक जरी खाल्ली ना तरी पोटाला आधार मिळतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.